ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाला अजित पवारांना बोलवणार नसल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी थेट सांगितलंय। होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवमल्हार क्रांती संघटना धनगरी नाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातील या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निमंत्रण देण्यात आलंय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेंसह अनेक मंत्र्यांना निमंत्रित केल्याची माहिती पडळकरांनी दिली। हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून ठरवणार असंही ते म्हणाले। अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत, माननीय देवाभाऊ आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे। माननीय बावनकुळे साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रकांत दादा आपले इथले मंत्री महोदय त्यांना आम्ही बोलवणार आहे, सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीचे काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्यावेळेस निमंत्रण देऊ। नाही बोलवणार। हा सरकारचा कार्यक्रम नाही, हा धनगरांचा कार्यक्रम आहे, धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे। सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही। कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे, समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेन। सांगितलं ना, ते जे नाही ते नाही सांगितलं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून अवघ्या 2 आठवड्यातच बीड जिल्ह्यातील CIIT प्रकल्पास मान्यता मिळाली आहे। टाटा टेक्नॉलॉजी कंपनी 191 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प बीडमध्ये उभारणार आहे। यातून दरवर्षी 7000 युवकांना मोफत जागतिक दर्जाचं औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे। दरम्यान आमदार धनंजय मुंडेंनी एक्सवर पोस्ट करत अजित पवारांचे आभार मानले। आणि आता सुपरफास्ट 100। नांदेडच्या किनवट तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। शेतातील पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी संकटात सापडला। गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला। उन्हाचा तडाखा वाढल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यातील 45 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। दरम्यान प्रशासनाकडून 43 गावांमध्ये विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं, तर 2 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। या ढोंगावरती मी लाथ मारलेली। मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडून अपप्रचार। नाशिकच्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांच्या वक्तव्याचा दाखला देत ठाकरेंचा संघावर हल्लाबोल। नाशिकमधील शिवसेना युबीटीच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज। महाराष्ट्रामध्ये आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाटलात, भाजपवर साधला निशाणा। बाळासाहेब असते तर लाथच मारली असती। उद्धव ठाकरेंनी केल्या टीकेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। बाळासाहेबांच्या आवाजाचा गैरवापर नको असंही सुनावलं। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर मी आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावरून बोलताना एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मुंबई भाजपच्या अंतर्गत निवड प्रक्रियेला वेग। भाजपच्या प्रमुख नेत्यांची उद्या महत्त्वाची बैठक। मुंबई जिल्हाध्यक्ष निवडीवर होणार चर्चा। चंद्रकांत खैरे अंबादास दानवेंमधील वादावर पडदा। आमच्यात कुठलाही वाद नाही, दोन्ही नेत्यांचं स्पष्टीकरण। कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवा। युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, कोर्टानं निकाल ठेवला राखून। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी। दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडून करण्यात आली होती दगडफेक।
डॉक्टर घैसास यांना पुणे पोलिसांचं संरक्षण, जीवाला धोका असल्याचं कारण देत सुरक्षेची मागणी. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात घैसास यांच्यावर डिपॉझिट मागितल्याचा आरोप.